जयतु भारती। सर्वेषां स्वागतम्। अद्य भारतस्य स्वतन्त्रदिवसः अस्ति। तस्मिन् अवसरे सर्वेभ्यः शुभेच्छाः। आज भारताचा स्वातंत्र्यदिन, त्या दिवसानिमित्त आपल्या सर्वांना अनेक शुभेच्छा। मुळात आम्ही जेव्हा ही वाहिनी सुरू केली होती तेव्हा संस्कृतचा प्रचार आणि प्रसार या दृष्टीने आम्ही हा उपक्रम हातात घेतला होता। सुभाषितांच्या माध्यमातून, व्याकरणच्या माध्यमातून आणि इतर अनेक माध्यमातून संस्कृत अनेकांपर्यंत पोहोचवावं आणि संस्कृतची सरलता आणि सुबोधता यांबद्दल जाणीव करून द्यावी हा हेतू आमचा होता। आज भारताच्या स्वातंत्र्य दिवशी एक वेगळा उपक्रम आम्ही सुरू करण्याचा आणि तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयोग करणार आहोत। संस्कृतमधील एक गीत, हे गीत भारत मातेला समर्पित आहे। पण मुळात जेव्हा भारत माता म्हटल्या जातं तेव्हा भारत राष्ट्रामधील भारताच्या विकासासाठी, भारताच्या प्रगतीसाठी सकारात्मकतेने हातभार लावणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला हे गीत समर्पित होतं। संशोधक, गणितज्ञ, संगणकज्ञ, शिक्षक, विद्यार्थी, अगदी सामान्य माणूससुद्धा जेव्हा राष्ट्राची प्रगती हा हेतू मनात ठेवून त्याच्यासाठी काम करत असतो तेव्हा ते सर्व श्रेय राष्ट्राला म्हणजे आपल्या भारत मातेला, जन्मभूमीला जात असतं। केशवम प्रतिगच्छती या न्यायाने होणारी प्रत्येक चांगली क्रिया ही भारतासाठी असते आणि त्याचा उपयोग प्रत्येक भारतीय नागरिकाला होतो। त्याच्यामुळे गाण्यात प्रत्येक ठिकाणी भारतमाता असे शब्द शक्तिरूपी, बुद्धिरूपी असं तिला म्हटल्या गेलेलं आहे। पण त्याचा भावार्थ हा देशासाठी काम करणाऱ्या बळ, बुद्धी, मानसिक शक्ती हे सर्व वापरणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्यासाठी आहे। तेव्हा सर्वप्रथम ऐकूयात भारत मातेला समर्पित असलेलं गीत। गीताचे शब्द रश्मी समीर पाठक, स्वर आणि संगीत समीर पाठक आणि संकलन सहाय्य कैलाश अंधानी। गीत। त्वमसि मम माता अनन्या स्मरामि, नैके खलु जन्माहन अपरः भवामि। त्वमसि ज्ञानगङ्गा तेजशलाका, तव कृते अस्ति नः वीरगाथा। त्वम् एव दर्शयसि, बोधयसि, वेदयसि। त्वम् एव एका यत्र नमामि। भवति श्रीमती एका धन्या हे, भवति मातृवती एका शरण्या हे। भवति एव भवति एका घोषा हे, भवति एव भवति एका अमोघा हे। त्वमसि हे अस्माकं शक्तिरूपा, त्वमेव खलु अस्माकं बुद्धिस्रोता। तवैकेन रूपेण त्यागं जानामि, तवैकेन रूपेण स्वार्थं त्यजामि। त्वमसि एका यत्र देवाः विचरन्ति, त्वमसि एका यत्र वेदाः विलसन्ति। विविधानि तव शस्त्राणि विजयन्ति, विविधानि तव रूपाणि मोदयन्ति। नैके खण्डाः एकाः भवति, नैकाः भाषाः पूर्णा भवन्ति।
त्वमसि मम माता न अन्या स्मरामि नैके खलु जन्माहन अपराः भवामि त्वमसि मम माता न अन्या स्मरामि नैके खलु जन्माहन अपराः भवामि. भारतावरती प्रेम करणाऱ्या, भारताशी प्रामाणिक असणाऱ्या, भारताची प्रगतीची इच्छा करणाऱ्या किंवा भारताला जन्मभूमी मानणाऱ्या कोणत्याही भारतीय नागरिकाला हे गाणं तितकंच भावतं आणि समजण्यासाठी सुद्धा तितकंच साधं आणि सोपं. तरीही या गाण्यामागची माझी संकल्पना किंवा भावार्थ मी सांगण्याचा प्रयत्न करते. त्वमसि मम माता न अन्या स्मरामी. एखादं लहान मूल ज्या हक्काने आपल्या आईला म्हणतं की माझी आई तूच आहेस, दुसऱ्या कोणाचा सुद्धा विचार मी आई म्हणून करू शकत नाही, त्याच हक्काने एक सच्चा भारतीय भारतभूमीला म्हणत असतो की जेव्हा कधी मी माझ्या राष्ट्राचा, माझ्या आई या संकल्पनेचा, माझ्या मातृभूमी या संकल्पनेचा, माझी जन्मभूमी, माझी कर्मभूमी या संकल्पनेचा विचार करतो, तेव्हा तुझ्याशिवाय इतर कोणाचा विचारच माझ्या मनात येत नाही. नैके खलु जन्मः न अपरः भवामी. आपल्याकडे अनेक जन्मांची संकल्पना जरी अस्तित्वात असली तरी यामागची माझी भूमिका अशी आहे की माझ्या आयुष्यात कितीही स्थित्यंतरं घडू दे, माझ्या विचारांमध्ये कितीही बदल येऊ देत, मी कोणत्याही स्थितीत असू दे, मी कोणाचाही विचार करू दे, मी कोणतंही काम करू दे, मी कधीच तुझ्यापासून परका होणार नाही. म्हणजे मी केलेलं प्रत्येक काम हे केवळ तुला आणि तुलाच समर्पित राहणार. त्वमसि ज्ञानगंगा तेज शलाका. भारतीयांमध्ये वेद काळापासून ज्ञानाची संकल्पना आहे आणि गंगा हे आपल्यासाठी पावित्र्याचं प्रतीक आहे. तर ही ज्ञानगंगा अजूनही प्रवाही आहे असं सांगण्याची इच्छा माझी इथे होते. वेदकाळांपासूनचं जे ज्ञान आहे ते तिथेच कुठेतरी थांबलं नाही, तर आपले संशोधक, आपले शास्त्रज्ञ, आपले गणितज्ञ, आपले संगणकज्ञ हे ज्ञान अगदी आधुनिक टप्प्यावर आणून ठेवण्याचं काम करतात. म्हणजे ती ज्ञानगंगा तेवढीच पवित्र राहावी आणि त्याचसोबत ती प्रवाही राहावी याच्यासाठी ते काम करत असतात. आणि ज्ञान हे स्वतःच अतिशय प्रखर आणि स्वयंप्रकाशी असतं. त्याच्यामुळे तू आमची ज्ञानगंगा आहेस आणि तू तेजशलाकेप्रमाणे आहेस. तव कृते अस्ति नः वीरगाथा. आणि आमच्या ज्या वीरगाथा आहेत त्या केवळ तुझ्यासाठी आहेत. हे वाक्य ऐकल्याबरोबर सर्वप्रथम आपल्या डोळ्यासमोर येतात आपल्या सीमेचे रक्षक म्हणजे आपलं सैन्य. जशा त्यांच्या वीरगाथा या आपल्या भारतभूमीसाठी आहेत, तसंच आज करोनाच्या काळामध्ये जे स्वतःची काडीचीही चिंता न करता समाजहितासाठी, राष्ट्रहितासाठी वैद्यकीय क्षेत्रामध्ये अखंडपणे काम करत आहेत, ते सुद्धा वैद्यकीय वीरच आणि त्यांच्या सगळ्या वीरगाथासुद्धा या भारतभूमीलाच समर्पित आहेत. त्वम एव दर्शयसी बोधयसी वेदयसी. तूच एक अशी आहे जी आम्हाला मार्ग दाखवते. भारतीय तत्त्वज्ञान कित्येक युगांपासून आपल्याला जीवनाबद्दल मार्गदर्शन करत आलं. वेद आपल्याला शास्त्र समजावून सांगत आले आणि या पद्धतीने आपल्याला ज्ञान देत आले. म्हणजे एक तूच आहेस जी आम्हाला योग्य दिशा देते, आम्हाला ज्ञान देतेस, आमची जाण वाढवतेस. त्वम एव एका यत्र नमामी. आणि दिव्यत्वाची जेथ प्रचिती असं जे म्हटलं जातं तेच मला या ओळीतून सांगायचं आहे की आणि अशी तू दिव्य आहेस, अशी तू ज्ञानी आहेस, तेव्हा तुला माझं नमन असो. मी अतिशय आदराने तुझ्यापुढे माझं मस्तक झुकवतो. भवती श्रीमती एका धन्य आहे. श्रीमती ह्याचा अर्थ तू वैभवशाली आहेस, तू संपन्न आहेस, तू समृद्ध आहेस. पण ही समृद्धता, ही वैभव संपन्नता केवळ आर्थिक नाही आहे. मूल्यांवर आधारित, संस्कारांवर आधारित, ज्ञानावर आधारित, मानसिक आरोग्यावर आधारित सर्वार्थाने तू संपन्न आहेस आणि म्हणून ही जन्मभूमी तू धन्य आहेस. आणि हे सर्व भारतीयांना साध्य करून देण्यासाठी किंवा भारतीयांना हे सर्व मिळावं यासाठी प्रयत्न करणारा जो कोणी सामाजिक कार्यकर्ता, जो कोणी सामान्य नागरिक, जो कोणी शिक्षक यासाठी कार्यरत आहे, त्या सर्वांना ही ओळ समर्पित. भवती मातृवती एका शरण्य आहे. जसं कोणतीही चूक केल्यानंतर किंवा कधीही आश्रयस्थान नसताना आई आपल्याला पदराखाली घेते, तसं भारताबाहेर गेलेल्या प्रत्येक भारतीयासाठी तू मातृप्रमाणे आहेस.
तू त्यांचं एकमेव शरण्य स्थान आहेत. जगभरात आम्ही कुठेही फिरू, जगभरात आम्ही कितीही दूर जाऊ, पण जेव्हा आम्हाला आमच्या हक्काच्या जागेची गरज असेल तेव्हा तू एका आईप्रमाणे आम्हाला पदराखाली घेशील. त्याच्यामुळे तू आमच्यासाठी शरण्य आहेस. भवती एव भवती एका अघोष आहे, भवती एव भवती एका अमोघ आहे. आमची भारतभूमी, आमची जन्मभूमी, आमची कर्मभूमी अनेक वर्षांपासून आक्रमणं सहन करत आली, पण तरीही आपला जो इतिहास आहे तो संघर्षाचा आहे. कोणत्याच भारतीय वीरांनी येणाऱ्या आक्रमणकर्त्यांसमोर हत्यारं टाकून स्वतःचा देश त्यांच्या ताब्यात कधीच दिला नाही. म्हणजे मुळात आमची मातृभूमी दुर्बल नाही, अशक्त नाही किंवा पराजितसुद्धा नाही, तर ती अमोघ आहे, ती अघोष आहे. ती आम्हाला लढायला शिकवते, ती स्वतःच्या स्वाभिमानासाठी उभं राहायला शिकवते, ती संघर्ष करत राहायला शिकवते. स्वतःचा स्वाभिमान, स्वतःच्या अस्तित्वाची जाणीव जपण्याची जाण ही भारतभूमी आम्हाला देत राहते. म्हणून ती नेहमीच अघोषा, म्हणून ती नेहमीच अमोघ अशी आहे. त्वमसी हे अस्माकं शक्तिरूपा, आणि तू आमचं शक्तिरूप आहेस. म्हणजे तुझ्याकडे बघून आम्हाला लढण्याची प्रेरणा मिळते. तुझा इतिहास, तुझ्या वीरपुत्रांचा इतिहास जर वर्तमान काळात आम्ही लक्षात घेतला तर आमच्या बाहूंना स्फुरण चढतं. तू आम्हाला शक्ती देतेस. ही शक्ती केवळ शारीरिक नाही आहे, बौद्धिकसुद्धा आहे, मानसिकसुद्धा आहे. 150 वर्षाच्या गुलामगिरीमध्ये कधीही मानसिक पातळीवरची गुलामगिरी भारतीयांनी स्वीकारली नाही. म्हणजेच मानसिक रूपांनी आम्ही शक्तिपूर्ण आहोत, आम्ही शक्तियुक्त आहोत, आणि ही सगळी शक्ती आम्हाला केवळ तुझ्यापासून मिळते. म्हणजे या शक्तिरूपासाठी कार्यरत असणारा प्रत्येक भारतीय, प्रत्येक स्वातंत्र्य सैनिक, प्रत्येक पोलीस कर्मचारी हे आपल्यासाठी शक्तिरूप आहेत. त्या सर्वांना ही ओळ माझ्यातर्फे समर्पित. त्वमेव खलु अस्माकं बुद्धिस्त्रोता, तू आमच्या बुद्धीचा स्त्रोत आहेस. आमचे संशोधक, गणितज्ञ, संगणकज्ञ आणि बौद्धिक क्षेत्रात काम करणारा प्रत्येक व्यक्ती जी आमच्या देशाला बौद्धिक पातळी वाढवण्याचं काम करते आहे, त्या सर्वांसाठी तू स्त्रोत आहेस. म्हणजे मुळात माझी भारतभूमी हा बुद्धीचा स्त्रोत आहे. तवैकेन रूपेण त्यागम जानामी, तवैकेन रूपेण स्वार्थम त्यजामी. तू एकच अशी आहेस जिच्यासमोर मी माझ्या स्वार्थाचा त्याग करतो, जी मला त्यागाची जाणीव करून देते. आणि मग अखंडपणे काम करणारा आणि एखादा शोध लावणारा संशोधक असो, अखंडपणे संगणकावर बसून एखादा प्रोग्राम तयार करणारा संगणकज्ञ असो, अखंड काम करून भारताची नवीन पिढी घडवणारा एखादा शिक्षक असो, किंवा अखंड अहोरात्र काम करून भारत स्वच्छ ठेवणारा एखादा कर्मचारी असो, ते प्रत्येकजण स्वतःचा स्वार्थ त्याग करतात. ते प्रत्येकजण त्याग जाणतात आणि त्याच्यामुळे ते भारत मातेला एक अमूल्य अशी गोष्ट देतात. म्हणजे तूच एक अशी आहेस जिच्या रूपाने आम्हाला त्यागाची जाणीव होते, जिच्यासाठी आम्ही स्वतःच्या स्वार्थाचा त्याग करू शकतो. त्वमसी एका देवाहा विचरंती. भारताला देवभूमी म्हटल्या गेलेलं आहे. पण जर वर्तमान काळात बोलायचं झालं तर बाबा आमटेंसारखे अनेक असे लोक आहेत जे केवळ सामाजिक काम करत राहतात. ते देवरूप आहेत. तर या देवांसाठी तू अशी भूमी आहेस जिथे देव विचरण करतात. त्वमसी एका यत्र वेदाहा विलसंती. आपल्याकडे वेद तर आहेतच, परंतु ज्ञानरूपाने ज्ञान वाढवणारी अनेक पुस्तके, अनेक ग्रंथ, अनेक विषय असे आहेत जे आपल्याला सतत ज्ञान देत राहतात. म्हणजे इथे वेद अजूनसुद्धा विलास करतात. केवळ भूतकाळात नाही तर वर्तमान काळात सुद्धा हे आहे, हे सांगणं हा माझा हेतू आहे. विविधानी तव शस्त्राणी विजयंती. तुझे अनेक शस्त्रे विजयी होतात. आता ही शस्त्र शारीरिक, बौद्धिक, मानसिक, सैन्य, पोलीस कर्मचारी, करोना विषाणू योद्धा सर्व या शस्त्रांमध्ये येतात. अगदी देश नवीन घडवण्यासाठी विद्यार्थी ज्या उमेदीने अभ्यास करत राहतात ते सुद्धा भारत मातेचे शस्त्र आहेत. आणि ते तुझे सर्व शस्त्र सतत विजयी होतात असं मला म्हणायचं आहे. विविधानी तव रूपाणी मोदयंती. आणि अनेक क्षेत्रांमध्ये स्वतःची अशी ओळख निर्माण करणारे जे जे भारतीय आहेत ते आम्हाला भारतीय म्हणून आनंद देतात, आमच्या अस्तित्वाची जाणीव करून देतात. आणि मग आमचा एक बंधू
त्या परमपदावरती पोहोचला म्हणून आम्हाला जो आनंद होतो, ती तुझी अनेक रूपं आम्हाला आनंदित करतात. नैके खंडाः एका भवति, नैकाः भाषाः पूर्णा भवन्ति. आणि इथे मला सांगण्याचा उद्देश असा आहे की भारतभूमीचे जेवढे खंड आहेत, वैचारिक असो, बौद्धिक असो किंवा प्राकृतिक जेवढे खंड आहेत किंवा भारत देशाचे म्हणून जेवढे खंड आहेत, तेवढे सगळे एकत्र झाल्यानंतर एक जन्मभूमी तयार होते. जर ती जन्मभूमी समग्र करायची असेल, जर ती जन्मभूमी पूर्ण करायची असेल, तर आपल्यापैकी प्रत्येकाला अशाच पद्धतीने अहोरात्र कष्ट करावे लागतील आणि ते तुझ्यापाशी येऊन पूर्ण होतात. त्यांना त्यांचं स्वतंत्र असं अस्तित्व नाही आहे, तर केवळ तू त्यांची आहेस, ते तुझ्यामध्ये आहेत म्हणून त्यांना पूर्णत्व प्राप्त होतं. नैकाः भाषाः एका भवन्ति. अनेक भाषा एकत्र येऊन त्या पूर्ण होतात. याचाच अर्थ जेव्हा त्या अनेक भाषा वेगवेगळ्या पद्धतीने तुझं गुणगान करतात, तुझ्यासाठी काम करतात, तेव्हा त्यांना पूर्णत्व प्राप्त होतं. कोणताही भारतीय जर एकटा उभा राहिला तर त्याचं अस्तित्व हे तेवढं ठळकपणे आढळणार नाही जेव्हा तो भारतीय म्हणून उभा राहील. तेव्हा ही मातृभूमी आमचं सर्वस्व तुझ्यासाठी. परत एकदा, त्वमसि मम माता न अन्या स्मरामि, नैके खलु जन्माः न अपरः भवामि. नैकाः. धन्यवादः.